नाही, गेले शेकडो वर्षाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्या पालख्या पुणे शहरामध्ये एक दिवस वास्तव्याला सुद्धा असतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे शहराची हद्द जिथून सुरू होती तिथपासून कळसपासून जे इथं विसावा असतो, एक दिवस इथे मुक्काम असतो, इथे असेल आणि निवडुंगा विठोबा, या दोन्ही ठिकाणी माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी इथं मुक्कामी असते. त्यामुळे या संपूर्ण मार्गावरती एकूण व्यवस्था, पालखी अगदी व्यवस्थितपणे इथपर्यंत पोहोचेल. मग त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून अगदी सगळी व्यवस्था, मंडप असेल, रस्त्याच्या खड्ड्याचे असेल, पाण्याची व्यवस्था असेल, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असेल, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सीसीटीव्ही ची व्यवस्था असेल, किंबहुना या शहरातील सुरक्षेचा विषय असेल. लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. सगळ्याची एकूण पाहणी होती आणि खूप चांगली तयारी दोन्ही प्रशासनाने केलेली आहे. पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन, दोन्ही तयारी खूप सगळीकडे चांगली झालेली आहे आणि तीच पाहणी होती आज. शेवटी ही सगळ्यांची आमची सामूहिक जबाबदारी की शहरामध्ये आज या राज्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक येतात, वारकरी येतात, तर त्यांच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळवणं, देणं आणि त्यांची सुरक्षा सुद्धा, या दोन्ही गोष्टीच्या दृष्टीनं आजचा दौरा होता. वारीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. ही शेकडो वर्षाची, हे कधी कमी होत नाही, वाढतच जातं. इन्वेस्टिगेशन का कहाँ तक पहुंचा है और जो शिकायत आ रही है लोगों से वो है कि सैंपलिंग नहीं, उसमें क्या है कि अभी तो एआईबी के माध्यम से तो इंक्वायरी भी चल रही है. एक हाई लेवल कमेटी भी उस पर अभी अपॉइंट करी है. उसमें देश के हमारे होम सेक्रेटरी उसके अध्यक्ष है. वो तो चल ही रहा है. दूसरी ओर जो आपने अभी पूछा वो तो बिल्कुल सही है कि थोड़ा सा उसमें दिक्कत इसलिए आ रही कि वहां पे बॉडीज के अनेक पार्ट्स मिले, तो बॉडी जितने लोग थे उससे ज्यादा पार्ट्स मिले, तो बॉडी को पहचानना बहुत मुश्किल हो रहा है. इसलिए उसके डीएनए सैंपल्स ले रहे हैं. डीएनए सैंपल्स का रिपोर्ट आने में तकरीबन 36 आवर्स से ज्यादा उसको समय भी लगता है. तो उसके लिए थोड़ा सा देर हो रही है, लेकिन ये काम सही हो, सही व्यक्ति की बॉडी उनके परिवारजनों के पास जाए, इसलिए थोड़ा सा प्रोटोकॉल है उसको फॉलो करना पड़ रहा है. थोड़ा देर हो, लेकिन इसका ये जो प्रोटोकॉल है तो वही है, उसको फॉलो ही करना पड़ेगा. तो अभी तक जो 200, मेरे हिसाब से 280 सैंपल्स लिए गए, उसमें से कल तक जो 70-80 लोगों को तो उनके परिवारजनों को बॉडी भी दे दी है. ब्लैक बॉक्स मिला है, वो एआईबी के कस्टडी में है, उसकी इंक्वायरी चल रही है. अभी वो सब डेटा डाउनलोड हो जाएगा, उसके बाद पता चलेगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.